नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 1.3 अभ्यासणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी शतक स्थानी 7 असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? असा प्रश्न आलेला आहे आपल्याला। तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी म्हटलेलं आहे शतक स्थानी 7 असणारी। आता आपल्याला स्थानांचे माहिती असणे आवश्यक आहे। तर जे आहे आपण स्थान कसं देतो, तर एकक, दशक, शतक। आपण उजवीकडून जे आहे म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी संख्या लिहिलेल्या आहेत। समजा आता मी इथे बसलेली आहे आणि माझ्यासमोर ही जी आहे संख्या लिहिलेली आहे। तर यांचं स्थान आता कसं ओळखू मी, तर लक्षात द्या, 8 हा जो आहे तो एकक स्थानी आहे, 2 जो आहे दशक स्थानी आहे, 7 जो आहे तो शतक स्थानी आहे, 9 जो आहे तो हजार स्थानी आहे आणि 1 जो आहे तो 10,000 स्थानी। म्हणजे आपण त्याचं जे आहे एक तुम्हाला समजावून सांगण्यासाठी सांगते की 19,728 हा अंक आहे। पहिल्या अंकाचं स्थान जे आहे ते एकक आहे। मग एककची किंमत किती आहे, तर एकक या स्थानावर असणाऱ्या संख्येची किंमत जी आहे ती 8 असते। समजलं तुम्हाला? नंतर दुसऱ्या स्थानी असणाऱ्या संख्येचं स्थान आहे दशक स्थान। 2 जो आहे तो दशक स्थानी बसलेला आहे। मग दशक म्हणजे काय, तर 10 आणि कुठलाही अंक असो त्या ठिकाणी तर त्याच्या मागे एक शून्य लागतं। मग या 2च्या मागे काय लागणार, तर 20 बघा दशक। नंतर या 7चा स्थान काय आहे, 3 नंबरचं। 3 नंबरच्या स्थानी जो आहे तो शतक असतो आणि या शतकला 2 शून्य असतात। मग शतकच्या स्थानी 7 हा अंक आहे। मग 7ची किंमत किती आहे, तर 700 आहे। नंतर बघा या 9चं स्थान काय आहे, 9चं स्थान आहे 1000 किंवा आपण त्याला सहस्त्र असे म्हणतो। मग 1000 कशी लिहितो आपण सांगा, तर कोणत्याही अंकाच्या पुढे 3 शून्य असतात, त्याला 1000 असे म्हणतो। नंतर या ठिकाणी हा जो 1 आहे हा कितव्या स्थानी आहे, तर 10,000 आणि या 1ची किंमत किती आहे, तर या 1ची किंमत आहे 10,000। समजलं तुम्हाला? आता स्थान कळलं। तर या 700 शतक स्थानी 7 असणारी, आता आपण जर पर्यायामध्ये बघितलं तर प्रत्येक ठिकाणी शतक स्थानी जे आहे म्हणजे तिसऱ्या स्थानी जे आहे आपल्याला 7 हा अंक दिसतोय। मग विचारलेलं आहे का, व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी, बघा सर्वात मोठी विचारलेलं आहे 5 अंकी संख्या कोणती? तर या ठिकाणी सर्व संख्या ज्या आहे 5 अंकी आहेत, ते हे तुमच्या लक्षात आलेलं असेल। पण तो सर्वात मोठी म्हटलेला आहे। मग या ठिकाणी जे आहे 12,000, त्याच्यापेक्षा मोठी 18,000 आहे, नंतर 19,000 आणि 19,000। तर यांच्यापैकी जे आहे तर 12,000 ही नसणार आहे, कारण की 12,000 ही लहान संख्या आहे। नंतर 18,000 ही 19,000 पेक्षा लहान आहे, म्हणून हे पण कट होणार आहे। आता जे आहे या 2 संख्यांमध्ये आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे। तर मोठी संख्या कोणत्या नंबरची आहे, तर बी आन्सर आपलं करेक्ट असेल। कळलं तुम्हाला? नंतरचा दुसरा प्रश्न आहे, 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे। आता अंतर आपल्याला शोधायचं आहे। अंतर हा शब्द आला की आपल्याला कोणती क्रिया करायची आहे, तर आपल्याला वजाबाकी करायची आहे। आणि हा प्रश्न जो आहे तो 2019ला येऊन गेलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे आहे नवनीत प्रकाशनाचं जे पुस्तक आहे नवोदयचं, तेच तुम्ही रेफर करा असं मी तुम्हाला सांगते, कारण की त्यातून जे आहे अनेक प्रश्न जसेच्या तसे येतात, त्यांचा सराव वारंवार तुम्ही करत जा। नंतर आता जे आहे आपण काय करूया, पहिल्यांदा 5 अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्या तयार करूया व लहानात लहान सुद्धा संख्या आपल्याला तयार करायची आहे। मग 1, 2, 3, 4, 5 हे 5 अंक आहे, म्हणजे आपल्याला 5 अंकी संख्याच करायची आहे आणि हे अंक सुद्धा 5च आहे। मग यातील सर्वात मोठा अंक कोणता आहे, तर 9। मग आपण पहिले मोठ्यात मोठी म्हणजेच त्याला कमाल असं म्हणतात। मोठ्यात मोठी म्हणजे कमाल संख्या तिला म्हणू आपण, तर 9। नंतर त्याच्यानंतरचा लहान अंक आहे 7,
त्याच्यानंतर लहान अंक आहे 6, नंतर त्याच्यानंतर 3 आणि नंतर 0. आता बघा, कमाल आणि किमान संख्या कशा तयार करायच्या, तर किमान संख्या करताना फार सोपं असतं, पण आपल्या इथे जे आहे एकक स्थानी 0 आलेला आहे, म्हणून जे आहे आपण लहानात लहान संख्या तयार करताना जे आहे आपण 0 सुरुवातीला घेऊ शकत नाही. मग कशी सुरुवात करायची, तर दुसऱ्या स्थानी असलेल्या अंकाला जे आहे पहिले घ्यायचं. 3, 0, 6, 7, 9 ही झाली आपली लहानात लहान संख्या. आता काय करायचं आहे आपल्याला, अंतर काढण्यासाठी काय करायचं असतं, तर वजाबाकी करायची असते. मग या संख्यांची आपण वजाबाकी करूया. तर 10तून या ठिकाणी 0 असल्यामुळे जे आहे 9 वजा करायचे आहे. तर या घरातून जे आहे आपल्याला काय करायचं आहे, 1 उसना घ्यायचा आहे. म्हणजे इथे किती होईल, 10. 10तून 9 गेले, 1 राहिला. मग आता उसना घेतलेला यांना परत करून देऊ. आता या ठिकाणी परत जे आहे 3मधून 8 जाऊ शकत नाही, मग परत जे आहे इथे 13मधून 8 वजा करायचे आहे आपल्याला. मग किती उरले, तर 5. नंतर जे आहे यांना परत देऊ. एक उसना घेतलेला, कारण की आपल्याला काही आता ठेवायचं नाही. मग या ठिकाणी 6मधून 7 जात नाही, तर मग परत जे आहे आपल्याला यांचं या घरातून उसना घ्यायचा आहे. इथे होईल 16. 16मधून 7 गेले, किती राहिले, 9 राहिले. आणि जे आहे यांचा उसना परत देऊ. 7मधून 1 गेले, 6 राहिले. आणि 9मधून 3 गेले, किती राहिले, तर 9मधून 3 गेले, 6 राहिले. असा पर्याय जो आहे आपल्याला 66,951 सी क्रमांकाचा येतो. म्हणजे सी उत्तर बरोबर आहे आपलं. अशा प्रकारे अंतर, फरक असे जर शब्द आले तर तुम्हाला वजाबाकी ही क्रिया करायची. समजलं आता. नंतर तिसरा प्रश्न आहे की 135 व 153 या संख्यांमधील 3 या अंकांच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे असं सांगितलेलं आहे. अतिशय सोपं आहे. बघा, 3 हा अंक कोणत्या स्थानी आहे, एकक स्थानी. तर 3ची किंमत किती आहे, 3च असणार आहे. नंतर आता 135मध्ये 3 हा अंक कितव्या स्थानी आहे, तर दशक स्थानी. आणि दशक म्हणजे काय सांगितलं होतं मी, 10. आणि जो अंक असेल त्याच्या पुढे लावायचे आपल्याला 0. मग 30मधून 3 गेले. माझ्या पहिले तुम्ही उत्तर काढले असेल सी नंबरचं, ते म्हणजे 27. ठीक आहे. पण इथे बघू शकता की फरक हा शब्द आलेला आहे आणि तुमचं उत्तर इथे आलेलं आहे. फरक आणि अंतर असलं तर आपल्याला वजाबाकी ही क्रिया करायची आहे. प्रश्न 4 आहे, 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे. परत जे आहे आपल्याला अंतर हा शब्द आलेला आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी. आता 27,307 हा अंक, अशी संख्या आपल्याला दिलेली आहे आणि 7 हा कोणत्या स्थानी आहे, तर 7 हा एकक स्थानी आहे, म्हणजेच त्याची स्थानिक किंमत किती असेल, 7 असेल. नंतर एकक, दशक, शतक, हजार. तर 7 हा अंक, दुसरा 7 अंक जो आहे हजार स्थानी आहे, म्हणजे याची किंमत किती असेल, 7,000. आता 7,000मधून 7 आपल्याला वजा करायचे, म्हणजे किती उत्तर येणार आहे. तुम्हाला जर आडवी मांडणी येत नसेल तर तुम्ही उभी सुद्धा करू शकता. 10तून 7 गेले, किती राहिले, 3 राहिले. मग हातचाला 1, 10तून 1 गेला, 9 राहिले. 10तून 1 गेले, 9 राहिले. आणि 7तून 1 गेले, 6 राहिले. तर आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असेल. ठीक आहे. नंतर जे आहे 5वा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. नैसर्गिक विषम संख्यांची. आता विषम संख्या म्हणजे काय तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बघा, 1 ते 9 अंक हे सगळ्यांना ओळखीचे आहे. त्यामध्ये काही अंक जे आहे विषम आहेत, काही अंक सम आहे. तर विषम अंक जे आहेत 1, 3, 5, 7, 9 हे आहेत. आता विषम अंक यांना का म्हटलेलं आहे, कारण की या अंकांना जे आहे 2ने निशेष भाग जात नाही, जसं की सम अंकांना जाते. बघा, सम अंक कोणते कोणते आहे, 2, 4, 6, 8 आणि 10. तर या सर्व सम अंकांना जे आहे 2ने निशेष भाग जातो, कारण की हे 2च्या पड्यात पण आहेत, बरोबर की नाही. मग आपल्याला विषम संख्यांची 10 अंक सांगितलेले आहे, 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज करायची आहे. आता या ठिकाणी जे आहे आपल्याकडे 5 ऑलरेडी आलेले आहे, म्हणजे 5 आपल्याला शोधायचे आहेत. तर आपण पुढचे शोधू. 9,
नंतर 11, नंतर 13, नंतर 15, नंतर 17 आणि नंतर 19. बघा 10 झाले का बघून घेऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता यासाठी जे आहे एक सोपी पद्धत आहे, पहिल्यांदा ती समजून घेऊया. नंतर जर ती जमणार नाही तुम्हाला तर मग आपण साधी जी आहे साधी बेरीज करूया. तर बघा याच्यातील शेवटचा अंक घ्यायचा. किती आहे शेवटचा अंक? 19. जर विषम संख्यांची बेरीज विचारली असेल तर आपल्याकडे जे आहे n+1 छेदामध्ये 2 आणि याला कंस करायचा आणि त्याला वर्ग करायचा. बघा आता आपल्याकडे शेवटचा अंक आहे 19. 19 मध्ये आपण जे आहे 1 ॲड करणार आहोत म्हणजे किती होईल? 20 होणार आहे आणि त्याचा वर्ग करणार आहोत. 20 छेदामध्ये 2 आणि त्याला वर्ग, तर बेद आहे. आता आपल्याजवळ उत्तर आलेलं आहे 10 आणि 10चा वर्ग किती आहे? तर 10चा वर्ग 10 10 किती येतात? 100. तर आपलं डी पर्याय हा योग्य आहे. असं जर तुम्हाला येत नसेल तर काही अडचण नाही, कारण की हा जो आहे अतिशय सोपा जे आहे सोप्या प्रकारातील गणित आहे. 19 आणि 1 किती होते? 20 लिहून घ्यायचे. 17 आणि 3 किती होतात? 20. 15 आणि 5 किती होतात? 20. 13 आणि 7 किती होतात? 20. 11 आणि 9 किती होतात? 20. आता या सर्वांची बेरीज करायची आपण. 1 2 3 4 5. 20 पंच किती होतात? 100. म्हणजे आपल्याजवळ 100 हे उत्तर दोन्ही प्रकारांनी आलेलं आहे. तुम्ही कोणतेही प्रकार वापरून योग्य उत्तर काढू शकता. ठीक आहे. बघा बाळांनो, 6वा प्रश्नसुद्धा अगदी सोपा आहे. फक्त तुम्हाला त्या प्रश्नाची भाषा समजली पाहिजे. जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आपल्याला या पर्यायामधून शोधायचा आहे. हा प्रश्नसुद्धा 2018ला आलेला आहे. बघा काय सांगितलेलं आहे? ए ही बीच्या आधीची संख्या असेल म्हणजे आता तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता. तुम्हाला बंधन नाही आहे की हीच संख्या घ्या, पण तो आपण अगदी सोपी घेऊया. 1 आणि 2. बघा आधीची म्हटली आहे, ए म्हणजे कोणती आणि बी म्हणजे कोणती हे समजलं पाहिजे आपल्याला. ए ही बीच्या आधीची म्हणजे 1 ही 2च्या आधीची संख्या आहे की नाही? बरोबर की नाही? मग आपण 1 आणि 2च घेऊ कारण की हे सोपं पडेल आपल्याला. 1 बघा 1 ही 2च्या आधीची संख्या आहे असेल किंवा आहे, एकच झालं ते. तर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर जर आपण ए वजा बी केलं म्हणजेच 1 वजा 2 केलं तर काय उत्तर येणार आहे आपलं? आता 1 मधून 2 जातात का? तर नाही जात ना. तर अशा वेळी काय असतं? तर जे आहे आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची असते. मग मोठी संख्या किती आहे? 2 आणि लहान संख्या किती आहे? 1. पण उत्तर संपलं का इथे? तर नाही. मोठ्या संख्येचं आपल्याला चिन्ह द्यावं लागते. म्हणजे वजा 1 जे आहे आपल्याकडे ए वजा बी याचं उत्तर आलेलं आहे. आता बी वजा ए जर केला आपण, बघा बी वजा ए जर केला आपण तर बी किती घेतलेला आहे आपण? 2 आणि ए किती घेतलेला आहे? 1. 2 मधून 1 गेला, 1 आहे. 1 उत्तर येईल आपलं. म्हणजेच आपला पर्याय कोणता बरोबर येईल? तर ए क्रमांकाचा पर्याय बरोबर येईल. आहे की नाही? अतिशय सोपं. फक्त प्रश्नाची भाषा आपल्याला समजली पाहिजे. नंतरचा 7वा प्रश्न आहे, 7वा आणि शेवटचा. 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. हा सुद्धा 2015ला आलेला क्वेश्चन आहे. आता मूळ संख्या विचारलेल्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येने त्याच संख्येला भाग जाऊ शकतो, इतर कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. अशा आपल्याला 70 आणि 80 मधील जे आहे मूळ संख्या शोधायच्या आहेत. कोणकोणत्या आहेत बरं? तर ते तुम्हाला मूळ संख्या, एकूण मूळ संख्या ज्या आहेत 1 ते 100पर्यंत 25 या संख्या मूळ आहेत, त्या तुम्हाला पाठ करणे अतिशय अनिवार्य आहेत. तर पहिली संख्या आहे 71, नंतर 73 आणि नंतर 79. अशा या मूळ संख्या 70 आणि 80 यांच्यामध्ये येतात. बघा तर यांची आता आपल्याला बेरीज करायची आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उभी मांडणी सुद्धा करू शकता, पण मला इथे सोपं पडते.
9 आणि 1 किती होतात 10, 10 आणि 3 किती होतात 13, तर 13शी 3 लिहिणार मी आणि या ठिकाणी 1 हा अंक देईल. आता प्रत्येक ठिकाणी मला 7 दिसतोय आणि माझे 7चा पाढासुद्धा पाठ आहे. मग मी काय करेल तर किती वेळा 7 आलेला आहे बरं, तर 7 आलेला आहे 3 वेळा. मग मी 7चा पाढा 3 पर्यंत बोलेल. 7 त्रिक 21 आणि हा हातचा आलेला 22, म्हणजे 223 जे आहे आपलं उत्तर येईल. म्हणजे आपला पर्याय कोणता बरोबर आलेला आहे, तर ए क्रमांकाचा 223 हा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद.